नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज आपण जातो आहे टेंभे स्वामी महाराजांच्या दर्शनाकरिता कारंजा येथे. तत्पूर्वी घरातून चहा घेतला नव्हता, मग चहाची क्रेविंग उठल्यानंतर कडक चहा मारलाच व पुढे निघालो कारंजा दर्शनाकरिता. किमान आरतीच्या आधी तरी पोचावं असं नियोजन होतं आणि तसंच झालं. आरती झाल्यानंतर प्रसादाच्या पासेस आम्हाला मंदिराकडनं मिळाल्या. प्रसाद रांगेत लागून आम्ही येथील सात्विक भोजन प्रसादाचा लाभ आम्ही घेतला व त्यानंतर पुन्हा एकदा स्वामींच्या दर्शनाकरिता आम्ही तिथे जमलो. आज रविवार असल्यामुळे मंदिरामध्ये बरीच गर्दी अशी होती. दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो धामणगाव देव अर्थात मुंगसाजी माऊलीच्या दर्शनाकरिता. माऊली महाराजांच्या प्रांगण हा काही असा आहे. माऊली दरबारात काहीशा पायऱ्या चढून आम्ही पुन्हा एकदा माऊलीच्या दरबारात पोहोचलो. मुंगसाजी माऊली आजोबांचे गुरु महाराज, आजींचे सुद्धा गुरु महाराज. दरबारात गेल्यावर पहिले महाराजांची धुनी कपाळाला लावली व त्यानंतर महाराजांच्या मुख्य दरबारात, मुख्य मंदिर ज्याला आपण म्हणतो, तिथे गेलो. महाराजांपुढे नतमस्तक झालो, त्यांच्या पाण्याला झोका दिला व उपकृत झालो. बाजूलाच असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील ही मूर्ती अतिशय देखणी वाटली. आई तुळजाभवानीचा उदो उदो. नंतर बाजूलाच असलेल्या चिंचखेड संस्थान इथे आम्ही गेलो. चिंचखेड संस्थान मुंगसाजी माऊली यांचं विश्रांती स्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे सगळं झाल्यानंतर पुन्हा आम्ही अमरावतीच्या प्रवासाकरता निघालो. कसा वाटला व्लॉग? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू